नमस्कार, मी कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कटोरी ब्लाऊज आहे. ब्लाऊजनुसार मापे टाकायची. जसं ब्लाऊज आहे अगदी तशी मापे ही ब्लाऊजवरती घ्यायची आहे. या ठिकाणी अगोदर आपण रुंदीचं माप घेऊयात. तर हुकच्या बाजूने ही रुंदी ही मापून घ्यायची आहे. इथे 10 इंच आलेले आहेत आणि मागची उंची मापून घ्यायची आहे. तर नेहमी मागची उंची मापताना बरोबर सरळ हा ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि शोल्डरवरती टेप ठेवायचा. उंची आहे 14 इंच. तयार उंची 14 इंच आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायची. त्यानंतर आपल्याला साईड उंची मापून घ्यायची. बघा, मागचा आणि समोरचा भाग एक समान नाही, थोडासा गॅप पडलेला आहे समोरच्या भागामध्ये. आता तयार उंची इथं 9 इंच आहे. तर आपल्याला 9 इंच उंची ही तयार असल्यामुळे 10 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे कटिंगसहित, म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन लागेल. त्यानंतर आपण कटोरीपर्यंतची उंचीसुद्धा मापून घेणार आहोत. तर साईड उंची ही खूप महत्त्वाची आहे. शोल्डरवरती टेप ठेवून कटोरीपर्यंतची उंची ही मापून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही कटोरीचं माप टाकता त्यावेळेस. एका बाजूची रुंदी 10 इंच आलेली आहेत, म्हणजे आपला 40 साईजचा ब्लाऊज आहे तर 40चा चौथा भाग 10 इंच होतो. प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. शिलाई मार्जिन इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं ठेवू शकता. 1.5 इंच 2 इंच अशा पद्धतीनं. आता अगोदर इथं मी गठी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं उंचीचं माप टाकणार आहेत अगोदर. तर उंचीचं माप टाकल्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरती शोल्डरची रुंदी काढायची. जी शोल्डरची तयार रुंदी आहे ती ब्लाऊजवरती काढायची. आता ब्लाऊज असा ठेवायचा आहे आणि जी आपली हुक कटची बाजू व्यवस्थित गळा असा ठेवून घ्यायचा आणि हुक कटच्या बाजूपासून सरळ एक लाईन ओढायची वरती. आता ह्या लाईनपासून आपण जी बाही जोडलेली आहे त्या बाहीपर्यंतची रुंदी मापून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, हे आपलं शोल्डरचं माप आहे. तर यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. गळ्याची रुंदी ही गळा कटिंग करताना कमी टाकते, म्हणजे स्टिचिंगमध्ये गळा आपला वाढतो त्यासाठी. आता यानंतर मोंढा उंची काढून घ्यायची आहे. मोंढा उंची काढताना आपण जिथं आपली बाहीची फिटिंग असते तिथून एक लाईन आखून घ्यायची आणि सरळ टेप असा शोल्डरपर्यंत लांबीला पकडायचा आहे. यामध्ये शोल्डरची जी शिलाई मार्जिन आहे ती वाढून घ्यायची आहे. शोल्डरची शिलाई मार्जिन ही शिल्लक ठेवायची अर्धा इंच नेहमीच. आता यानंतर आपल्या रुंदीचं माप टाकून घ्यायचे. 10 इंच रुंदीचं माप आहे ते टाकून घ्यायचं. या ठिकाणी मोठ्याचा हा गोलवा आकार मापून घ्यायचा आहे. बघू शकता, फिटिंगपर्यंत गोलवा आकार मापून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून असा गोलवा आकार जो आहे तो आपला बाहीचा गोलवा आकार आणि फिटिंगचा आकार एक आला पाहिजे, तरच आपली बाहीची फिटिंग छान बसते. तर या ठिकाणी आपली साईड उंची आपण ती मापून घेतली होती 9 इंच. त्यामध्ये इथं दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे. आता यानंतर ब्लाऊजचा जो गळा आहे तो गळा मापून घ्यायचा आहे. आता गळा हा व्यवस्थित टाकून घ्यायचा अगोदर. गळा व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा, म्हणजे आपला गळा कमी पडणार नाही. गळा 2 ते 3 प्रकारे आपण मापू शकतो. एक असा सरळ मापू शकतो, दुसरा असा तिरपा मापू शकतो आणि तिसरा आपल्या मागच्या पट्टीवर सुद्धा आपली गळ्याची उंची ही निघते. फक्त आपण मागच्या पट्टीवरती घेताना आपली गळ्याची पूर्ण उंची ही बरोबर पाहिजे. तर या ठिकाणी आपला गळा आलेला आहे. तर तयार गळा 10 सव्वा 10 इंच आहे. तर मी इथं दोन्ही बाजूला शिलाई मार्जिन टाकून घेणार आहेत. खालच्या बाजूला मी शिलाई मार्जिन सोडलेली आहे, वरच्या बाजूला सुद्धा सोडलेली आहे आणि इथं गळ्याची उंची 10 इंच वरती 10.5 इंच आहे. तर मी इथं 10 इंच वरती उंची टाकलेली आहेत आणि शिलाई मार्जिनसुद्धा सोडलेली आहेत अर्धा इंच. आणि त्यानंतर गळा रुंदी जी आहे ती गळा रुंदी काढण्यासाठी आपला जो चौकोनी आकार असा मध्यभागावरचा जो आकार आहे दोन्ही बाजूला आखून घ्यायचा आणि मध्यभाग जो आहे ती आपली गळ्याची रुंदी झालेली आहे. तर ही इथे गळ्याची रुंदी आहे 5.5 इंच. तर मी डबल टेप करून अशी उंची मापून घेतलेली आहे. तर 5.5 इंच आहे, तर त्यामधून अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, त्यासाठी अर्धा इंच कमी घ्यायचं
आणि अशी तिरपी लाईन ओढून घ्यायची. लाईन जरी तिरपी आली असेल तरी मी कटिंग करताना ती व्यवस्थित करून घेते. बघू शकता. आता हे झालं. आता इथे आपल्याला गोलवा आकार द्यायचा आहे मोंड्याला गोलवा आकार आता गळ्यानुसार राहतो आपला. जितका आपला गळा खोल आला तितका आपला हा मोंडाचा जो आकार आहे तो कमी कमी होत जातो. तर या ठिकाणी आपल्या रुंदीच्या मापाचा मध्यभाग काढून घेतला. तो मध्यभाग वरती ठेवलेला आहे आणि अशी आपल्याला गोलवा आकार द्यायचा आहे. अर्धा इंच वरती आपला मोंड्याचा चौकोनी बॉक्स आहे त्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचा, म्हणजे आपण शिलाई जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळेस तो खाली येऊन जातो शिवताना. आणि तो थोडासा तिरपा कट द्यायचा आहे. जो आपला गळा असतो तो खोल असला की आपल्याला असा गळ्याकडून उतरता भाग द्यायचा आहे, म्हणजे आपले शोल्डर उतरत नाही. आणि शोल्डरच्या मध्यभागावरती मागचा टक्स द्यायचा आहे. तर या ठिकाणी जे आपलं कमरेच्या रुंदीचं माप आहे 8.5 इंच आहे. तर इथं 8.5 इंच टाकलं आणि 1 इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे. बरोबर आपलं हे 10 इंच फिटिंगचं माप हे बरोबर एक लाईन तयार होते. आता कटिंग करताना गळ्याकडच्या भागाकडून कटिंग करून पलीकडचे जो आपण पूर्ण भाग आखून घेतलेला आहे तिथून आपल्याला पूर्ण कटिंग करायची आहे. इकडे वरती अखंड कटिंग ठेवायची. जे मी अशी कटिंग करते अगदी त्या पद्धतीनं पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं कटिंग केले तर आपला कपड्याची बचत होते. त्यामुळे मी हे अशा पद्धतीनं कटिंग करते. खालच्या बाजूने थोडीशी तिरपी लाईन कटिंग करायची वरती, म्हणजे आपली मागची पट्टी आहे ती सरळ येते. आता या ठिकाणी मागचा भाग असा समोर टाकून घेतलेला आहे आणि बरोबर मागचा भाग जो आहे तो मोंडा आहे. बरोबर मोंडा आपल्याला तसाच आखून घ्यायचा आहे आणि गळासुद्धा असा आपण तिरपा गळा कटिंग केलेला आहे तसाच तिरपा गळा आखून घ्यायचा. या ठिकाणी क्रॉस पट्टीपर्यंतची उंची घ्यायची आहे. आता क्रॉस पट्टीपर्यंतची उंची मापून घ्यायची आलेल्या ब्लाऊजवरती, किंवा मग तुम्ही क्रॉस पट्टीचे जो भाग आहे आपला 2.5 इंच तो मायनस करायचा आहे आपल्या पाठीमागच्या भागावरती. त्यानुसार सुद्धा तुम्ही इथं साईड उंची टाकू शकता. साईड उंची ही क्रॉस पट्टीपर्यंतची उंची इथे मी मापून घेतलेल्या आहेत आणि आलेली उंची जशा मापून घेतल्यानंतर त्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच ती आपल्याला उंची टाकून घ्यायची, वाढून घ्यायची. आणि या ठिकाणी मी गळ्यापर्यंतची उंची टाकून घेतलेली आहेत. मोंड्याला समोरच्या बाजूला आपला जो गळा आहे ती उंची. आता हे पाठीमागच्या भागाचं काम इथे झालेलं आहे. आता ही मोंडा खोली जी आहे साईडची जी फिटिंग आहे, साईड रुंदी आपल्या कटोरीच्या बाजूला जी साईड रुंदी आहे तिचं इथं मार्किंग करून घेतलं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतली. मोंडा खोलीसुद्धा इथं टाकून घ्यायची. त्या अगोदर आपल्याला आपण मोंड्याचा उंची टाकली होती ती उंची इथं टाकून घ्यायची. 1 इंचवरती समोरची खोली द्यायची आहे. तर यानंतर आपल्याला मोंड्याची रुंदी टाकून घ्यायची, मोंडा खोली. इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आहे. तुम्हाला जितकी शिलाई मार्जिन लागत असेल शिवायला त्यानुसार इथे शिलाई मार्जिन तुम्ही वाढवून घ्यायची आहे आणि आता छान असा कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघू शकता. तर अशा पद्धतीनं कटिंग केले की आपण कपड्याची बचत होते. कटोरीचा आकार खूप मोठा आहे आणि जरी साईज 10 इंच असेल पण 10 इंचच्या नुसार कटोरीचा घेर हा मोठा घेतलेला आहे त्याचं, कारण कस्टमरचा जो बस साईज आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे इथे कटोरीचा आकार वाढला आहे. इथे आपण गळ्यापर्यंतची उंची टाकली, मोंडा खोली टाकली, हा आकार 1 इंचवरती दिलेला आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊयात. दोन इंच शिलाई मार्जिन, जशाला जशी तिरपा भाग आणि शोल्डर आपण जसं तसं कटिंग करून घ्यायचं आहे. मी इथं अगोदर छोटी कटोरी काढत नाही कपड्याची, कपडा वेस्ट जातो, कटिंग होते जास्त,
त्यामुळे मी इथं डायरेक्ट मोंढ्यानुसार इथं कटिंग केलेली आहे. कटोरीपर्यंतची उंची मापून घ्यायची आहे. कमी जास्त होऊ नये यासाठी बघून घ्यायचं उंची. इथं शिलाई मार्जिन 1 इंच सोडलेली आहे. बरोबर केलेल्या मार्किंगवरती पूर्ण इथं कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करताना नेहमी कपडा हा शिल्लकचा ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला मार्जिन जितकी लागते तितका कपडा शिल्लकचा ठेवायचा आहे. म्हणजे शिवताना कमी पडणार नाही. तर अगोदरच कपडा कटिंग करताना बाहेरच्या बाजूने कटिंग करायची. आता या ठिकाणी कटोरीचं माप टाकून घेऊयात. कटोरीचं माप टाकताना आपली कटोरी बघून घ्यायची आहे. कटोरीच्या टक्सची रुंदी जी तुम्ही ब्लाऊजवरती बघू शकता किंवा कस्टमरच्या चेस्टनुसार नेहमी तिरप्या कापडात कटोरी ठेवायची. तर मोंढ्यानुसार इथे कटोरी काढून घेणार आहोत. ब्लाऊजवरती टक्सची रुंदी इथं बघून घेऊयात. जो टोक आहे टक्सचा बाहेरचा तिथपर्यंत टेप ठेवायचा. जिथून टक्स शिवलेला आहे तिथून टोकपर्यंत 1.5 इंच रुंदी आहे इथे. तर 1.5 इंच म्हटल्यानंतर 3 इंचचा टक्स आहे. दोन्ही बाजूला 1.5 इंच कटोरी दोन्ही बाजूची मापून घ्यायची आहे. बघू शकता. आता कटोरी आहेत बघा इथं जेमतेम 7 इंच आणि 7 इंचची कटोरी इथं घेतलेली आहेत. साईड रुंदी इथे कमी झालेली आहे. 7 इंच कटोरी असल्यामुळे जर कटोरी कमी असती तर साईड रुंदी इथं वाढली असती. आता कपडा थोडासा शिल्लकचा घेऊन येऊया. कटोरीचा आकार मोठा असल्यामुळे आणि अशी कटोरी काढण्यासाठी जो मोंढा आहे तो असा ठेवायचा आहे. आता इथं टक्स आहे 3 इंचचा. दोन्ही बाजूला अर्धा इंच, 4 इंच आणि 7 इंचची कटोरी आहे. तर आपल्याला इथं पूर्ण भाग 11 इंच टाकायचा आहे. गळ्याची रुंदी, गळ्याचा गोलवा आकार आहे तो गळ्याची रुंदी बघून घ्यायची किती आहे तो. गळा रुंदी आहे इथं 4 इंच, 3.5 इंच आहे म्हणजे 4.5 इंच इथं गळा टाकणार आहेत. दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल. यासाठी बघू शकता 4 इंचचा गळाचा आकार जसा तसा द्यायचा आहे. 11 इंचचा इथे हाफ घ्यायचा. 5.5 इंच टक्स पॉईंट मापून घ्यायचा आहे. ब्लाऊजवरती किती आहे तो बघा. शोल्डरवरती टेप ठेवायचा. इथं टक्स पॉईंट मापून घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट जितका आला असेल तितकी शिलाई मार्जिन त्यामध्ये वाढवून घ्यायची. शिलाई मार्जिन कोणती वाढायची जिथपर्यंत आपल्या कटोरीची गळ्यापर्यंतची उंची आहे ती सोडून द्यायची 4 इंच आणि खाली टक्स पॉईंट बघून घ्यायचा. ही उंची सोडून द्यायची आहे. आता यानंतर दोन्हीचा हाफ काढून घेतलेला आहे. तर यासाठी बघा बरोबर माप टाकून घ्यायचं. 11 इंचचा हाफपर्यंत आपलं 11 इंच यायला हवं असं. आता इथून कटोरीचा आकार द्यायचा. दोन्हीचा हाफ काढून घेतला. खाली 3.5 इंच टक्स पॉईंटपासून. आता इथं कटोरीची उंची खूप महत्त्वाची आहे. ही उंची कमी पडायला नको. यामध्ये सुद्धा 1 इंच शिलाई मार्जिन टाकायची. तर अशा पद्धतीनं तिरपे कट द्यायचे दोन्ही बाजूला. इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच, 3 इंचचा टक्स आहे हा. दोन्ही जे 1.5 इंच आहे त्याला आकार द्यायचा आहे असा. तर कटिंग करताना जर तुम्ही अगोदर कटिंग करत असेल तर असा बाहेरच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये कटिंग करायची. या कटोरीची कटिंग करून घेऊयात. तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिकत असाल तर अगोदर तुम्ही पेपरवरती कटिंग करा. डायरेक्ट कापडावरती कटिंग करायची नाही. म्हणजे कापड वेस्ट जाऊ शकतं. कटोरीची कटिंग करून झालेली आहेत बघू शकता.
आता यानंतर बाहीची कटिंग करून घेऊयात। अगोदर हे दोन्ही भाग असे लावून घ्यायचे आणि शिल्लकचा जो भाग आहे कापड तो असा कटिंग करून टाकायचा। आता हे जे टक्स आहे ते नंतर मी स्टिचिंग करते वेळेस कटिंग करते। आता इथे बघा बाहीची घडी टाकायची, तर मी इथे डायरेक्ट ब्लाऊजवरती टाकणार आहेत असे। त्या अगोदर आपण कपडा सरळ करून घ्यायचा आहे। कपडा जर सरळ कटिंग केला नाही तर जे फोल्डिंग पट्टी असते तिला वळ्या पडतात, त्यामुळे कपडा सरळ कटिंग करून घ्यायचा नेहमी। जो शिल्लकचा भाग असला तो कटिंग करून टाकायचा। इथे डायरेक्ट बाही टाकणार आहेत। अगोदर आपल्याला जी हात शिलाईची पट्टी आहे ती आपली 1-1.5 इंच तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही इथं टाकायची आहे। पट्टी शिल्लक ठेवायची। विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे त्यासाठी दंडगेरची रुंदी टाकून घ्यायची। यानंतर बाहीची उंची 1.5 इंच मी इथं शिलाई मार्जिन सोडलेली आहे वरती। ही बाहीची जी कॅप हाईट आहे, कित्येक ताईंना कॅप हाईट काय आहे ते माहीत नाही, बाही खोली काय असते ते माहीत नाही। जे माझे शॉर्ट व्हिडिओ असतात त्यामध्ये मी व्हिडिओ बनवला की ताई विचारतात कॅप हाईट काय, बाही खोली काय आहे, तर इथे सुद्धा मी शिलाई मार्जिन वाढवून घेतलेले आहेत। तर फिटिंगपर्यंतची आपली ही बाहीची खोली आहे ती बरोबर अशी यायला हवी इथून फिटिंगपर्यंत। आता आपण एक सरळ लाईन आखून घेऊयात। तर इथून कॅप हाईटची उंची आहे ती टाकून घ्यायची, जी आलेली आहे आपली ब्लाऊजवरती जी आहे ती। तर आपल्याला फिटिंगपर्यंत टेप असा मापून घ्यायचा। या दोघांचा मध्यभाग काढायचा, मागच्या बाजूला 1 इंच द्यायचा आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि एक आपण जो पहिला आकार दिला होता, मार्किंग केलं होतं, तिथून समोरच्या बाहीला खोली द्यायची आहे। इथून थोडासा तिरपा कट, तर हा कट मी स्टिचिंग करते वेळेस देते। इथून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। समोरच्या भागाला सुद्धा मी बाही स्टिचिंग करते वेळेस बाहीची खोली आहे ती कटिंग करून घेते। कटोरी ब्लाऊजच्या आणखीन दुसरी सुद्धा पद्धत आहे, ती सुद्धा मी तुम्हाला कधीतरी शिकवेलच की आता ज्या ह्या क्रॉस पट्ट्या आहे त्या मी ब्लाऊज शिवते वेळेस कटिंग करणार आहेत, कारण इथे कपडा कमी असल्यामुळे तो स्टिच करून क्रॉस पट्ट्या काढावा लागणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।